नमस्कार मंडळी, कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आज मी तुम्हाला आणले आहे खरं तर आमच्या संगमेश्वरच्या एसटी स्टँड जवळ खास एक मिसळची चव सांगायला आणि दाखवायला. तर मंडळी, खरं तर कॉलेजवाल्यांची फेमस मिसळ म्हणून ती प्रसिद्ध आहे. आता आम्ही आहे संगमेश्वर डेपो जवळ. संगमेश्वर मध्ये आल्याच्या नंतर काय काय खायचे ऑप्शन आहेत, कुठे कुठे चांगलं मस्तपैकी असं काहीतरी मिळतं, मग ती मिसळ असो किंवा इतर कुठले खाद्यपदार्थ असो, ते सगळे आपण अपकमिंग व्हिडिओ मध्ये कधीतरी नक्कीच दाखवू. पण आज आपण खास आलोय मिसळ खायला. आता आपण संगमेश्वर डेपोच्या इथून जाऊया आणि ही मिसळ कोणती आहे, कुठे लोकेटेड आहे, हे सगळं दाखवूया. चला मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया. मंडळी, हे बघा, इकडे संगमेश्वर आपला एसटी डेपो आहे आणि मामा आहे. त्यांच्या इकडे मस्तपैकी गरमागरम चण्याचं आणि सगळे चणे शेंगदाणे मिक्स मिळतात. कधी पण आलात तरी. अरे बापरे, थोडेसे एवढे नको, थोडे खाल्लेत. परवा आलो घाई गडबडीत. बघा हे बघा, हे मामा आहेत. यांचे आपलं मस्तपैकी यांच्या इकडे चणे शेंगदाणे मिळतात. कधी आलात तेही तुम्ही खाऊ शकता. इथून बघा, हा मग गोव्याला जाणारा रस्ता, हा देवरुखला जाणारा रस्ता. इकडे बाजारपेठेत जाणारा कोंबडी गल्ली म्हणून असा एक रस्ता आहे, तर तिथून आपल्याला जायचंय. चला, इकडे बघा रिक्षा स्टँड आहे आणि इथून ही कोंबडी गल्ली सुरू होते. चला, असं आपण वरून आलो आणि बघा, हे असं समोर चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था आहे. इथेच आपल्याला समोर जायचं आहे. इथून असा पुढे मार्केटला जाणारा रस्ता आहे. आतमध्ये जाऊया. मंडळी, असं आतमध्ये आल्याच्या नंतर बघा, इकडे असा हॉटेल आहे, हॉटेल श्री समर्थ म्हणून. तर या ताई आहेत. नमस्कार. काय नाव आपलं? कधीपासून तुमची मिसळ म्हणजे तुम्ही सर्व करताय लोकांना? 6 वर्ष. त्याच्या अगोदरपासून आहे? 21 वर्षापासून. म्हणजे 21 वर्षापासून ही संगमेश्वर मधली प्रसिद्ध मिसळ आहे. फार पूर्वी म्हणजे जुन्या लोकांकडून ऐकलंय तुमच्या मिसळबद्दल. मिसळ फार अशी कुठे प्रचलित नव्हती, तेव्हा तुम्ही एक वेगळ्या पद्धतीने मिसळ द्यायचात. मिसळमध्ये इव्हन भजी वगैरे पण असायची, अशी जुनी माणसं सांगतात. बरं, सकाळी किती वाजल्यापासून तयारी असते तुमची? 7 वाजल्यापासून. आणि कोणकोण प्रकारचे कस्टमर येतात? म्हणजे शाळेतली मुलं येतात का किंवा कसं? मला असं ऐकायला आलं की कॉलेजची मुलं येतात. मुलं येतात. बरोबर. तुमच्याकडे कोणते कोणते खाद्यपदार्थ मिळतात? अच्छा, मिसळ, रसावडा आणि वेळ काय असतो सकाळपासून? संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत. अरे वा. चला मंडळी, फायनली मिसळ आपल्या समोर आलेली आहे. मस्तपैकी अशी वाटणाची मिसळ आहे, उसळ आहे, त्याच्यावर फरसाण वगैरे आहे, कांदा आहे, वरती शेव आहे. बघा, आमच्या संगमेश्वरमध्ये असे काही मिसळ सर्व करतात ना, ते एक वेगळ्या स्टाईलने. इकडे बघा, दही चटणी आहे आणि सोबत पावही आहे, लिंबू आहे. चला, मिसळ आली आहे, ताव मारूया. आपल्यासोबतच नऱ्या देखील आहे. नऱ्या, पहिल्यांदा आलंच नाही ते. एवढं आपण राहिलो संगमेश्वरमध्ये, पण आपण लोकांच्या तोंडातून ऐकलंय हा स्पॉट. स्पेशल कॉलेजवाले इकडे येतात, शाळावाले मुलं इथे येतात आणि लोक, जुनी जाणती माणसं सांगतात की इकडे मिसळ फार पूर्वीपासून मिळते. म्हणजे 20 वर्षापासून ही लेगेसी आहे आणि साधं एकदम ठिकाण आहे, लोकांच्या नजरेसी पडत नाही. पण एवढ्या आतमध्ये एवढं फेमस ठिकाण असेल आपल्याला पण वाटलं नव्हतं. चला चला मंडळी, मिसळ अशी उलटी करावी लागते पूर्ण वाटी. चला, अशी वाटी उलटी करून घ्यावी लागते पूर्ण मिसळची आणि वरून मस्तपैकी असा रस्सा ओतला जातो. बघा, तुम्हाला दाखवतो रस्सा कसा ओतला जातो. गरमागरम झणझणीत रस्सा. एवढी तिखट नाही वाटत आहे ना, म्हणजे असं तर्री एकदम नाहीये जो पोटाला त्रास होतो तसं, पण नॉर्मल वाटते. पण भारी. बघा,
कास, पाव आणि सोबत लिंबू आणि दही चटणी. मंडळी चला ताव मारूया. कदाचित थोडीशी बटाटा भाजी पण आहे ना, भाजी आहे बटाट्याची खाली. आणि फरसाण तर आपल्या संगमेश्वरचं फेमसच आहे, विषयच नाही, बरोबर ना. चला मंडळी खाऊन सांगतो चव कशी आहे ते. चला मंडळी थोडं मिसळ आपण मिक्स करून घेऊया. थोडासा रस्सा पूर्ण प्लेटवर भरून दिला. पावासोबत खाण्याच्या अगोदर थोडीशी मी चव चाचणी करतो. मस्तपैकी थोडंसं नारळाचं वाटण पण आहे याच्यामध्ये. म्हणजे चव गेस करता नाही येत आहे, पण भारी आहे. तिखटपणाला खरं तर खोबरं जो असतं, खोबऱ्याचं जे वाटण असतं ते पूर्ण कमी करतं. म्हणजे जरी स्पायसी असली तरी ओव्हर स्पायसी नाही आहे किंवा जास्त तिखट नाही आहे, बॅलन्स चव आहे, भारी. थोडं पावासोबत खाऊन बघूया. तुम्ही अशीच खाल्लीत तर त्याची मिसळची चव वेगळी लागते आणि पावाच्या कॉम्बिनेशन सोबत चव थोडीशी वेगळी जाते. म्हणजे दोन्ही एक दुसऱ्याला परिपूर्ण आहेत. मंडळी मिसळची चव तर भारीच आहे, नक्कीच तिखटही नाही आहे, कारण लहान मुलं खाऊ शकतील अशा पद्धतीची याची चव बनवली गेलेली आहे. मिसळ तर खाऊन झाली, पण इकडे बघा काही कॉलेजची मुलं आली आहेत इकडे. रोज म्हणजे महिन्यातून तरी 4-5 वेळा येत असतील. तुझं नाव काय मित्रा? तुझं? बरं मला सांगा, तुम्ही महिन्यातून किती वेळा येत आहे इकडे? पहिलं तर सांगा तुमचं कॉलेज कुठलं आहे? कुठलं? साडवलीवरून तुम्ही इकडे आलात? कॉलेज तिकडे आहे, पण मिसळ खायला संगमेश्वर मध्ये येता किंवा मग वडापाव किंवा मिसळ? काय आवडतं तुम्हाला इकडे? वडापाव. मिसळ खाल्ली आहे का कधी? कशी आहे चव? हा मस्त आहे. चला अशी कॉलेजची मुलं वगैरे येतात इकडे मिसळ किंवा मग वडापाव खातात. सो क्वालिटी आहे ना. मंडळी इकडे मिसळ खायला बरेच वेगवेगळ्या ठिकाणाहून लोक येतात. आपल्यासोबत अजून एक गृहस्थ आहेत. तुमचं नाव कसं? माझं नाव विश्वनाथ सदाशिव नामजोशी. अच्छा, कधीपासून येत आहे इकडे मिसळ खायला? या मार्केटमध्ये आलो की यांच्याकडे मिसळ खातो. बरोबर. साधारण तरी पण किती वर्षापासून? गेले 10 वर्षापासून मी येतो. बरोबर. काय चव कशी आहे? चव उत्कृष्ट आहे. ताई सगळी गरम मिसळ बनवतात. हा, दही असतं. अच्छा. मिसळ आहे आणि तुम्ही आवडीने खायला येता? आवडीने खायला येतो. तर मंडळी अजून इकडे काही तरुण मंडळी आले आहे खास वडापाव आणि मिसळ खायला. इथला वडापावही तेवढाच फेमस आहे. कुठून आलात मित्रा? डिंगणीतून. काय नाव तुझं? मित्र तुझं? बरं कधीपासून येत आहे इकडे मिसळ किंवा वडापाव खायला? खूप वर्ष झाले. संगमेश्वरला आलात की इकडे येता? गाव कोणतं तुमचं? डिंगणी फुंडघोस. बापरे, एवढ्या लांब येता. बरं काय आवडतं तुम्हाला इकडे? तुला काय मित्र आवडतं इकडचं? वडापाव. मिसळ. अरे वा, मिसळ कशी आहे? हा. नमस्कार दादा, कुठून आलात? धामणीतून. अच्छा, काय नाव तुमचं? काय? मिसळ खायला कधीपासून येत आहे? बरीच वर्ष आली. कशी चव आहे? संगमेश्वर मध्ये आल्याच्या नंतर इकडे मिसळ खायला येतात? अरे वा. मंडळी मस्तपैकी मिसळ खाऊन झाली आहे. खरं तर संगमेश्वरमध्ये एवढ्या आतमध्ये म्हणजे थोडंसं रस्त्याच्या बाजूला कडेला दुकानं असतात अशी हॉटेलची वगैरे, पण थोडंसं हे आतमध्ये आहे तरी देखील एवढं प्रसिद्ध आहे. माउथ टू माउथ पब्लिसिटीने एवढं प्रसिद्ध झालेलं आहे. छोटंसं हॉटेल का होईना, पण त्याची एक आगळी वेगळी ओळख देखील आहे. चव ही एक थोडीशी वेगळी आहे. खाऊन देखील पोटाला वगैरे पण काही त्रास होत नाही, कारण ह्याच्या अगोदर देखील मी एकदा येऊन गेलेलो, पण आता
थोडंसं संगमेश्वरमध्ये आलो होतो, तर म्हटलं की थोडंसं मिसळ देखील खाऊन बघूया आणि ती चव तुमच्यापर्यंत पोहोचूया. सो मंडळी, हा थोडक्यात व्हिडिओ होता. संगमेश्वरच्या स्ट्रीट फूडमधले एक छोटासा व्हिडिओ किंवा छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगितली. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तुम्हाला जरी मिसळ खायची असेल तर लोकेशन वगैरे सगळं डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तुम्ही इथे नक्कीच विचारत येऊ शकता. हॉटेल श्री समर्थ, कोंबडी गल्लीमध्ये. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कमेंट करून सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आपल्या मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ कोकणातल्या अशाच आणखी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा. येवा कोकण आपलंच असेल. काळजी घ्या.